capital A 3 minus 4 5 from the plane measured along the line. ठीक आहे. क्वेश्चन बघा समजून घ्या. एक जो पॉइंट आहे ए, या ए पॉइंट पासून डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला फ्रॉम द प्लेन. प्लेन एक दिलेला आहे, प्लेनचं इक्वेशन सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि हे जे डिस्टन्स फाइंड करताना ह्या अलॉंग द लाईनच्या डिस्टन्स मेजर करायचं आहे. ओके, ती समजा लाईन अशी असेल x/2 y/1 z/-2. ए पॉइंट आहे आपला 3 - 4 5 आणि प्लेनचे इक्वेशन दिले 2x + 5y - 6z = 60. ओके, सॉल्व कसं करता येईल बघा. आता पहिल्यांदा समजा आपण हा एक पी पॉइंट घेतला जो या प्लेन वरती आहे, लाईन पासून ड्रॉ केलेला आहे. इक्वेशन ऑफ एपी फाइंड करूया पहिल्यांदा. तर एपीचे इक्वेशन फाइंड करताना बघा की जी लाईन आहे ती ए पॉइंट मधून पास झाले, म्हणजे आपल्याला हे x1 y1 z1 ही पॉइंट माहिती आहे. आपल्याला आता ती लाईन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे ते बघायला लागणार. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे ना की ही जी लाईन आहे ना, या लाईन मध्येच अलॉंग डिस्टन्स मेजर केले आपण, म्हणजे याच डायरेक्शन मध्ये जाणार ती पण लाईन. हे दोघांचे डायरेक्शन रेशो सेम असणार. म्हणजे इक्वेशन ऑफ एपी आपल्याला काय लिहिता येईल बघा, x - 3 y - y1 z - z1 असं लिहिलं. कोणत्या डायरेक्शन मध्ये दिलेलं आहे, गिवन अलॉंग द लाईन या दिलेलं आहे. तर डायरेक्शन रेशोज DRS सेम असणार 2 1 - 2. ओके, लेट से आपण याला लॅम्बडा करूया या इक्वेशन ऑफ लाईनला. कंपॅरेटिव्हली जो लाईन वरचा हा पी जो व्हेरिएबल पॉइंट आहे तो आपल्याला मिळून जाईल. बघा सॉल्व्ह केल्यानंतर हे 2 RHS मध्ये गेल्यानंतर 2 लॅम्बडा + 3 ही व्हॅल्यू आहे ना, ती विथ लॅम्बडावर कम्पेअर केली तर 2 RHS मध्ये गेलं -3, राईट मध्ये गेल्यानंतर 2 लॅम्बडा + 3 मिळालं. सिमिलर वे 1 × लॅम्बडा + 4 त्या बाजूला जाईल, म्हणजे मिळेल काय बघा, लॅम्बडा -4 -2 लॅम्बडा + 5. पी चे कोऑर्डिनेट मिळाले. ठीक आहे, आता पी पॉइंट या प्लेन वरतीच आहे, म्हणजे हा पॉइंट पी हे प्लेनचे इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. त्यामध्ये ते पुट करूया. म्हणजे काय राहणार बघा, 2 × x ची व्हॅल्यू 2 लॅम्बडा + 3 + 5 × लॅम्बडा -4 -6 × z ची व्हॅल्यू -2 लॅम्बडा + 5 = 16. सिम्प्लिफाय करा, 4 लॅम्बडा 5 लॅम्बडा + 12 लॅम्बडा. पहिला व्हेरिएबल लॅम्बडा मल्टिप्लाय करून एकत्र लिहिले, +6 - 20 - 30 = 60. हे 9 + 12 दॅट इज 21 लॅम्बडा -50 + 6. बघा सिम्प्लिफाय करून काय येईल बघा, आता हे -50 + 6 -44 = 60 आलं. दॅट इज 21 लॅम्बडा -44 त्यामध्ये गेल्यानंतर 60 होईल. लॅम्बडाची व्हॅल्यू 60/21 दॅट इज 3 ने डिवाइड करता येईल, 20/7 मिळेल. ओके, आता आपल्याला लॅम्बडा मिळाला म्हणजे पी चा कोऑर्डिनेट मिळून जाईल. पी चा कोऑर्डिनेट काय लिहिता येईल बघा, आता 2 × 20/7 + 3 20/7 - 4 आणि 2 लॅम्बडा आहे ना, त्याला मल्टिप्लाय केलं तर -40/7 + 5. P = काय राहील बघा, हे 21 + 41 61/7 -8/7 -5/7.
सिम्प्लिफिकेशन तुमच्याकडून करून घ्या, करेक्ट आहे का बघा. 35 मायनस 40 प्लस 35 मायनस 5/7 मायनस 8/7 अँड 60 प्लस 20 40 प्लस 21 61/7. ओके, पी कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला. म्हणजे हा जो पी कोऑर्डिनेट आहे तो 61/7 मायनस 8/7 मायनस 5/7 असा मिळाला. आता आपल्याला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स विचारलंय, दॅट इज डिस्टन्स एपी फाइंड करायचं आहे. तर स्क्वेअर रूट मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूया. 61/7 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8/7 मायनस मायनस 4 झालं ते प्लस ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5/7 मायनस 5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 7 3 जा 21 61 मायनस 21 40/7 चा स्क्वेअर प्लस 28 मायनस 8 दॅट इज 20/7 चा स्क्वेअर झाला मायनस 35 मायनस 5 दॅट इज मायनस 40/7 चा स्क्वेअर झाला. स्क्वेअर रूट मध्ये बघा 7 चा स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये आहे 7 स्क्वेअर दॅट इज ही व्हॅल्यू राहणार 49. 40 चा स्क्वेअर 1600 ही व्हॅल्यू 400 आणि परत हे येणार 1600. ठीक आहे, सगळ्यांचं ऍडिशन जर केलं तर बघा 1600चं काय झालं बघा 3200 प्लस 400 केलं तर ह्याच्यामध्ये 3600 अपॉन 49 येईल. आणि याचं जर पूर्ण सिम्प्लिफाय करून घेतलं आपण तर ते काय होणार बघा 60/7 असं राहील का बघा. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.